सुकृताची जोडी बहुत 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 सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठली आवडी
बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा सर्व सुखाचे आगार 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 बापर कुमाम देवीवर बापर कुमाम देवीवर तो हा विठ्ठल बरावा तो हा विठ्ठल बरावा बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कंठी धरिला कृष्ण मणी कंठी धरिला कृष्ण मणी कंठी धरिला कृष्ण मणी कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश अवघजने प्रकाश अवघजने प्रकाश अवघजने प्रकाश अवघजने प्रकाश कंठी धरिला कृष्ण मणी कंठी धरिला कृष्ण मणी कंठी धरिला कृष्ण मणी कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश अवघजने प्रकाश अवघजने प्रकाश अवघजने प्रकाश अवघजने प्रकाश काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका
उत्तम लोका दाखवू 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 काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळे आम्ही बळी विरागाडी आम्ही बळी विरागाडी आम्ही बळी विरागाडी आम्ही बळी विरागाडी काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कृष्ण कंठी धरिला कृष्ण माने धरिला कृष्ण कंठी धरिला कृष्ण कंठी धरिला कृष्ण मने कंठी धरिला कृष्ण मने कंठी धरिला कृष्ण बने कंठी धरिला कृष्ण बने अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका कंठी धरेला कृष्ण माने चला चला कंठी धरेला कृष्ण माने कंठी धरेला कृष्ण बने कंठी धरेला कृष्ण बने अवघाजनी प्रकाश अवघा
प्रकाश काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश काला वाटो एकमेका लावाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम 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 वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम संभ्रम वैष्णवनिका संभ्रम कालावाटो एकमेका कालावाटो एकमेका विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा टाळी कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाडे काला वाटो एकमेक वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल
विश्वं दर्पण दृश्यमान नगरी. थोडसा किंचित आवाज वाढून द्या थोडसा. तुल्यं निजान्तर्गतं पश्यन्नात्मनि माययाद्वैरिवोत् भूतं यथा निद्रयां य साक्षात् कुरुते प्रबोधसमये स्वात्मानमेवाद्वयं तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये श्रीदक्षिणामूर्तये महायोगपीठे तटे भीमराथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करु प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांतिया दुसरे चरण संतांतिया दुसरे चरण संतांतिया त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार दुसरे चरण संतांतिया दुसरे चरण संतांतिया दुसरे चरण संतांतिया त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार अनंत संसार समुद्र तार नौकायिताभ्याम गुरुभक्तिदाभ्यां वैराग्य साम्राजद पूजनाभ्याम नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम. आता कृपा भांडवल सोडी भरी माझे मतीची पोतडी करी ज्ञान पद्य जोडे थोरा माते संत सज्जन साष्टांग नमन श्रोते जनासी लोटांगणम एका विनवी जनार्दन अतिगुड निरूपण पुढे आहे. ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर ओम 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 नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो. ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे महान संत तुकोबाराय यांचा चरणचरणाचा अभंग असून काल्याच्या प्रसंगातीलही तुकोबाराय या अभंगाद्वारे आपल्याला आलेला अनुभव, आपल्याला आलेली प्रतीती जगतासमोर प्रगट करत आहे. ते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाच्या आरंभी अल्पसा परिहार. प्रतिवर्षप्रमाणे चालत आलेला हा भव्य दिव्य है ना शिवरात्री महोत्सव 2 दिवसीय 8 दिवशी 8 दिवसापासून पूजापाठ अनुष्ठान सोहळा आहे ना. बरं, काल पूजा झाली, रात्री 4 प्रहरची पूजा रात्री केली. त्यामध्ये सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत, टाळकरी मंडळी आहेत, आमचे परमस्नेही सोमेश्वर गिरीजी महाराज आहेत है ना. हां, ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रम होत आहे. आमचे परमस्नेही नित्यानंदजी महाराज सुंदर कार्यक्रम चालवत आहेत, आश्रमाची व्यवस्था ठेवत आहेत आणि त्या निमित्ताने आपण सर्व एकत्रित आहोत. यथामती यथावकाश चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. संसारामध्ये 3 प्रकारचा वर्ग आहे. एक अनुभवपूर्वक सांगणारा वर्ग आहे, दुसरा शास्त्र शिकून सांगणारा वर्ग आहे आणि तिसरा वाटण ते सांगणारा वर्ग आहे. वाटण ते सांगणारा वर्ग याला काही पुरावा नसतो, त्यांच्याकडे काही आधार नसतो, बगलातून काढायचं आणि समाजामध्ये मांडायचं. वाटण ते सांगणारा समाज. याचं जर कोणी ऐकत नाही, पण याचं मन सुद्धा ऐकत नाही है ना. कोण याचे मना आणि ऐको कानी ना ऐकोनी. सांगायचं असेल तर आधारा वाचूनी काय सांगशील कानी. सांगायचं असेल तर आधार लागतो, पुरावा लागतो, प्रमाण लागत असतं. पण समाज असा आहे, एक वर्ग वाटण ते सांगणारा समाज. बगलातून काढलं आणि समाजामध्ये मांडलं. एक काशीला विद्वान होऊन गेले. एवढे विद्वान होते, एवढे विद्वान होते, पण त्यांची एक सवय होती, तंबाखू खायची. लोक थोडं आलोचना करायचे, अरे बाबा विद्वान खूप सुंदर आहे, पांडित्य खूप आहे, पण काय सवय बेकार, तंबाखू खातो व्यक्ती. पंडितजीच्या कानावरती गेल्यानंतर, पंडितजी विद्वान होतेच, संस्कृतची ज्ञाता होते, त्यांनी एक श्लोकच रचवला तंबाखू बदल. तंबाखूची आलोचना होऊ लागली ना, तंबाखू बदल श्लोक रचवला. तंबाखू तील मात्रेन सुवर्णदानम फलम लभेत, चपटी चपटी गोदानम पडिके पापनाशनम. तिळभर जर दान केली तंबाखू तर सुवर्णदानाचं फल प्राप्त होतं. आणि चुना जर लावून दान केली ना, गोदान केल्याचं फल प्राप्त होतं. देऊन टाक ना बाबा तुझ्याकडे सर्वच. मग नाही, पडिके पापनाशनम, पडून राहिली ना पापाचा नाश होतो म्हणे. मग आता तंबाखू खायला काही हरकत नाही इथून पुढं. अरे पण कुठे लिहिलेलं आहे? बगलातून काढलं आणि समाजामध्ये मांडलं. विठ्ठल विठ्ठल वाटण ते सांगणारा समाज. अशी चातुर्मासाचे दिवस होते आणि चातुर्मासाच्या दिवसाच्या निमित्ताने एक कथाकार आले एका गावामध्ये आणि गावकऱ्यांनी थोडी प्रार्थना केली, महाराज थांबा, या ठिकाणी काही आम्हाला ग्रंथ वगैरे सांगा एखादा आणि लोकाला आनंद मिळेल. मग महाराज ते ग्रंथ लावला आणि कथा आरंभ झाली. सुंदर अशी कथा करायची, सर्व लोक मंत्रमुग्ध व्हायचे. पण त्यांची अशी सवय होती की तंबाखू काढायची धीरेची आणि तोंडामध्ये टाकायची. आता तंबाखू तोंडात टाकल्यानंतर बोलत असताना मग त्या ग्रंथावर थुका जायचा, लोकावरती थुका जायचा. लोक पुन्हा आलोचना करू लागले की काय विद्वान आहे, सुंदर कथाही चांगली आहे, पण काय, पण कमीत कमी तेवढं तरी थांबायला पाहिजे ना, तेवढ्या वेळ तरी, नंतर खाय ना का. पण
तंबाखू खातात, महाराज तंबाखू खातात, योग्य नाही. महाराज ही गोष्ट गावामध्ये पसरली आणि एकाने महाराजांच्या कानावर येऊन सांगितलं, महाराज लोक असे म्हणतात. महाराज पण याची सवय जात नव्हती कथाकाराची. त्यांनी संध्याकाळी सुंदर असं प्रतिपादन केलं. हो म्हणले, कथाकाराच्या मुखातून निघणारं जे पाणी आहे ना, गंगा आणि यमुना आहे म्हणे. गंगा आणि यमुना. एक जण जरा हुशार होता, तुम्हाला महाराज फसवू लागले है ना. दुसऱ्या दिवशी काय केलं महाराज, त्यांनी एक पुडी बांधून आणली, जवळ ठेवली आणि कथा झाल्यानंतर महाराजाला म्हणला, महाराज प्रसाद देऊ का? महाराज म्हणले दे ना. त्यांनी पुडी सोडली, घेतली आणि खाल्ली. खाल्ल्यानंतर तो प्रसाद नव्हता, दुसरंच काहीतरी होतं. महाराज म्हणले, अरे काय होतं रे? तो म्हणला, महाराज तुम्हाला वेळ असेल तर सविस्तर सांगू. ते म्हणजे सांगच रे, खराब लागला प्रसाद जरा. तो व्यक्ती म्हणू लागला, काय सांगू महाराज, माझे वडील खूप धार्मिक होते म्हणे, आणि धार्मिक असताना त्यांना काशीला जाण्याची खूप इच्छा होती, पण परिस्थिती नव्हती, गरीब परिस्थिती होती. जाऊ म्हणता म्हणता जाणं झालं नाही, मृत्यू आली, समाप्त झाली. मला वाटलं वडिलाला जाणं झालं नाही, कमीत कमी यांची हस्ती आपण तरी घेऊन जाऊ काशीला, आहे ना. पण माझी परिस्थिती नव्हती, गरीब परिस्थिती. पण तुम्ही रात्री प्रतिपादन केलं की कथाकाराच्या मुखातून निघणारं पाणी गंगा आणि यमुना आहे. मला वाटलं इथंच गंगा आणि यमुना वाहत्या, तर इथंच आपण हस्ती विसर्जन करू, म्हणून हस्ती विसर्जन केली. म्हणे काय म्हणतो? कथाकारांनी पुन्हा कधी तंबाखूच खाल्ली नाही. पण कुठं लिहिलं असं की कथाकाराच्या मुखातून निघणारं पाणी गंगा आणि यमुना आहे, पण बगलातून काढलं समाजामध्ये मानलं. विठ्ठल विठ्ठल एक म्हातारा असं वट्यावरती रडत होतं. म्हणलं बाबा काय झालं? म्हातारा म्हणू लागलं, माझ्या नातवाच्या हातून मांजर मेले गेली म्हणे. म्हणलं मरू द्या ना. मग काय झालं? नाही एकाने जाणकारांनी सांगितलं म्हणे, आता काशीला जाऊन तिच्या भारोभार सोनं दान करावं लागतं, आहे ना, सोन्याची मांजर दान करावी लागते म्हणे. तो सापडलाच नाही मला. मी बराच धोंडीला त्याला विचारलं असतं, कुठे लिहिलंय असं की मांजर मरण जर पावली आपल्या हाताने तर तिच्या भारोभार सोनं दान करावं लागतं, आहे ना. पण हेच महाराज बगलातून काढलं, समाजामध्ये मांडलं. एवढी पवित्र मांजर आहे का? मांजर मारा याचा भाव नाही. मेली मरू द्या. कितीतरी उंदरं खाती दररोज, कितीतरी खड्या खाती दररोज, कितीतरी पाखरं धरती दररोज. एवढी पवित्र आहे का तिला मारल्यानंतर किंवा ती मरण पावल्यानंतर आपल्या हाताने तिला जाऊन तिच्याबरोबर भारोभार सोनं दान करावं लागतं. पण असंच समाजामध्ये काहीतरी मांडून ठेवलंय. बगलातून काढलं, समाजामध्ये मांडलं. ध्यान द्या, महत्त्वाचं चिंतन आहे. ह्या अशाच बऱ्याच घटना आहेत. याला आपण अशाच रगडीत चाललोत, आहे ना, अशाच ओढीत चाललोत. एकाच्या घरी गेलो, दिवाळीचा टाईम होता, त्याच्या घरी काही दिवाळी साजरी नव्हती. त्याला विचारलं, काय रे बाबा दिवाळी साजरी नाही? तो म्हणला, नाही आमची खूप जुनी दिवाळी बंद पडलेली. काय झालं तर म्हणे, आमचे पंजे वारले होते, तेव्हापासून दिवाळी बंद आहे. आता काय हरकती करायला नाही. लोक म्हणतात आता जर दिवाळी साजरी केली ना, पुन्हा कोणीतरी मरण. काय पक्क करून ठेवलंय, दिवाळीच गायब आहे आमची. दिवाळीत ना असे बरेचसे घटना आहेत. काहीच्या महालक्ष्मी गायब आहेत, काहीचा दसरा गायब आहे, बरेच सण गायब आहेत. काही तुम्ही जर आता केली तर मरणार. पक्क करून ठेवले त्यांनी. त्याच्यामुळे आपण परंपरा मोडीत काढीतच नाहीत. ह्या ज्या परंपरा आहेत सर्व मोडीत काढायला पाहिजे. याला काही आधार नाही, पुरावा नाही. एखाद्या वर्षी आपण दुःख मानलं, एखादा गेला मरण पावला, दुःख मानलं, एक वर्ष ठीक आहे. हे आजोबा गेले, पंजोबा गेले, तेव्हापासून गायब आहे आमची दिवाळी. महालक्ष्मीचं पूजन नाही, त्या महालक्ष्मी आल्या तर तिचं गौरीचं पूजन नाही, चालली दुसऱ्याच्या घरी लाडू खायला. ह्या परंपरा मोडीत काढायला पाहिजे. गौरीचं पूजन केल्यानंतर कोणी मरण आपल्या घरात, ते गौरीच गायब करू मग आपण, आहे ना. जर कोणी मरण येत असेल तिची पूजा केल्यानंतर तर. पण ही परंपरा आम्ही चालवली, कोणीतरी सांगत राहिलंय, पण काहीच नाही. बगलातून काढलं, समाजामध्ये मानलं. तुम्ही आता जर पुन्हा केलं तर असं होईल. आणि आपण तीच परंपरा रगडीत चाललोत, तीच परंपरा घेऊन चाललोत.
अशा बऱ्याचशा परंपरा आहेत त्या आपण घेऊन चाललेलो आहेत. याला काही आधार नाही. बगलातून काढलं, समाजामध्ये मांडलं. हो, वाटण ते सांगणारा समाज. दुसरा वर्ग आहे शास्त्र शिकून सांगणारा समाज. हो, अरे बाबांनो, आईवडिलांची सेवा करा, अतिथींची सेवा करा, आचार्यांची सेवा करा. कुठेही महाराजी वेदाने सांगितलं आहे ना, अतिथीदेव भव, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्यदेव भव. शास्त्राने सांगितले, वेदाने सांगितलं म्हणून ते करायचे आहे ना. शास्त्र शिकून सांगणारा वर्ग दुसरा वर्ग. तिसरा वर्ग आहे अनुभव सांगणारा वर्ग आहे. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे, किंवा तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आले अंगे. हो, अनुभव सांगणारा वर्ग आहे. तुकोबाराई या संसारामध्ये आले, या भूतलावर आले. तुकोबाराईने येऊन केलं काय? येऊनी संसारी मी तो जाणे श्रीहारी, नेने अनेक काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. हमेशा परमात्म्याचं भजन केलं, परमात्म्याचं भजन केलं, आणि त्या परमात्म्याच्या भजनाचं काय फळ मिळालं, काय अनुभव आला? अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. कंठी धरिला कृष्ण मनी, 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 कंठी धरिला कृष्ण मनी. अवघा जनी प्रकाश, अवघा जनी, अवघा जनी, अवघा जनी प्रकाश, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका. अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघा जनी, अवघाजनी प्रकाश, काला वाटो एकमेका, काला वाटो एक. कंठी धरला कृष्ण मनी, अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश. कंठी धरिला कृष्ण मनी, अवघाजनी प्रकाश, प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश. तुकोबाराया आपल्याला आलेला अनुभव जगतासमोर प्रगट करत आहेत. माझ्या जीवनामध्ये मी भजन केलं आणि या भजनाची प्रतीती काय आली? अवघा जनी प्रकाश, कंठी धरिला कृष्णमणी. कंठामध्ये कृष्ण नाम धारण केलं आणि ते नाम धारण केल्यामुळे सर्वत्र प्रकाशच प्रकाश झाला. आतही प्रकाश झाला आणि बाहेरही प्रकाश झाला. आणि घरात प्रकाश करायचा असेल आणि बाहेर प्रकाश करायचा असेल ना, दीपक दरवाजात ठेवायचा. आतही प्रकाश होतो आणि बाहेरही प्रकाश होतो. तसं आतही तुकोबाराय म्हणतात, कंठामध्ये नामधारण केल्यामुळे आतही प्रकाश झाला आणि बाहेरही प्रकाश झाला. आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. आतही परमात्मा दिसू लागला आणि बाहेरही परमात्मा दिसू लागला. हो, आतला परमात्मा आणि बाहेरचा परमात्मा दोन्हीचं झालं ऐक्य, है ना. ऐक्य म्हणजेच काला. कल संमेलने धातूपासून काला हा शब्द निष्पन्न होतो. संमेलनम अर्थम ऐक्यम. तुकोबाराय म्हणतात, ऐक्याचा अनुभव आम्ही केला आणि तो ऐक्याचा अनुभव आम्ही केल्यानंतर तो आमच्याजवळ ठेवणार नाही, इतरांना देऊ. इतर कोण आहेत? अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका,
वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम संभ्रम वैष्णवनिका संभ्रम संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. ऐक्याचा जो अनुभव आम्ही घेतलेला आहे, ऐक्याचा अनुभव जो आम्ही केलेला आहे तो आमच्याजवळ ठेवणार नाहीत, इतरांना तो पण आम्ही ऐक्याचा अनुभव देणार आहोत. हो, इतरांना पण तो काला वाटो. मग कोण आहेत वैष्णवनिका संभ्रम? जे शुद्ध वैष्णव आहेत त्यांना आम्ही काला हा देऊ. बरं, वैष्णवांनाच का? म्हणजे त्यांना त्यातली किंमत कळलेली आहे ना. ज्यांना किंमत कळलेली नसेल ती वस्तू त्यांच्या हातात जर दिली तर किंमत कळत नसते, त्याची महती कळत नसते. जय जेथीचे गौरव न नेणे तया तीत भिंगुळवाने तुच्छ वाटत असती गोष्ट आहे ना. वैष्णवांनाच काला. वैष्णव कोणाला म्हणायचं? वैष्णव म्हणू जया अवघी देवावरी माया. देवावरती नितांत प्रेम करणारे जे आहेत त्यांना वैष्णव म्हणायचं. वैष्णव आहे ना. वैष्णवांची व्याख्या जरा आपण बघू. तत्सुखी सुखीत्वम. नारद महाराजांनी भक्तिसूत्रामध्ये वर्णन केले. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानणे हो प्रेम आहे. प्रेम लक्षणं भक्ती सांगितली ना. तत्सुखी सुखीत्वम. बघा, प्रेमाचं स्वरूप कसं असतं थोडं लौकिक उदाहरण देतो तुम्हाला. एक मुलगा आहे, झोपडपट्टीवरती राहत आहे, 2 पत्रामध्ये राहत आहे. एका श्रीमंत मुलीचं प्रेम त्या मुलावरती झालंय. लग्न केलं, त्याच्याबरोबर राहू लागली. काय सोडलं? आपला समाज सोडला, आपला परिवार सोडला, आपलं घरदार सोडलं, आपली जमीन सोडली, बंगला सोडला, सर्व सोडलं आणि समोरच्याची होऊन गेली. लग्न केलं. प्रेम, लौकिक प्रेम सांगायला लागलं. मीराच्या जीवनामध्ये काय झालं? हे झालं ज्यावेळी भगवंतावर प्रेम झालं मीराचं, त्यावेळी मीराने सर्व सोडलं. आपला परिवार सोडला, आपलं घर सोडलं, आपला बंगला सोडला, आई वडील सोडले आणि वृंदावनमध्ये गेली आहे ना. हो तो गली गली है गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन चली. मीरा रानी दीवानी कहने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वृंदावनमध्ये जाऊन भजन करू लागली मीरा. ध्यान द्या. एक दिवस मीरा घाटावरती बसलेली होती आणि घाटावरती बसलेली असताना मीरा उदास आहे. एका मैत्रिणीनं जाऊन विचारपूस केली, मीरा आज तुझ्या चेहऱ्यावरती मलिनता आहे, तुझं मुख सुकलेलं आहे, तब्येत खराब आहे तुझी. एखादा डॉक्टर बोलू का? वैद्य बोलू का? मीरा म्हणली, नाही, माझं दुःख तू जाणू शकणार नाही. आहे ना. सकाळी आल्याला गाणं लागलेलं होतं है ना. सखीरी मैं तो प्रेम दीवानी मेरो, दर्द न जाने कोई. मीरा म्हणते, अरे
सखी माझं दुःख तू जाणू शकणार नाही. सखी री मै तो प्रेम दीवानी मेरो, दर्द न जाने कोई, दर्द की मारी बन बन भटकी, वैद्य मिला नहीं कोई, मीरा किया सबर मिटे जब वैद्य सावरिया हुई रे. सखी री मैं तो प्रेम दीवानी मेरो, दर्द न जाने कोई. सखी री मैं तो प्रेम दीवानी मेरो, दर्द न जाने कोई. मीरा म्हणते जोपर्यंत कृष्ण मला भेटत नाही तोपर्यंत माझे दुःख निवृत्त होणार नाही. है ना. काय मीराचं प्रेम होतं महाराज, काय राधेचं प्रेम होतं. है ना. एक राधा एक मीरा, एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा, अंतर क्या दोनों के चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी, 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 एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी. दोघींचं प्रेम त्या परमात्म्यावरती आहे. म्हणून त्या वैष्णव ठरल्या वैष्णव. चला प्रेमाची पराकाष्ठा तुम्हाला सांगतो. भगवान परमात्मा आपल्या द्वारकामध्ये आहेत, अनेक स्त्रिया आहेत. भगवान परमात्मा कधी कधी गोपिकांची आठवण करायची. सत्यभामा वगैरे ह्या स्त्रिया होत्या. त्या म्हणायचे प्रभू त्या काय ठेवलं त्या गोपिकामध्ये असं, तुम्ही बार त्यांची आठवण करतात. भगवान म्हणले वेळ आल्यानंतर सांग. आणि आज तो वेळ आलेला आहे. आज भगवंतानी काय केलं, नाटक केलं आणि डोक्याला हात लावून बसले. डोकं दुखू लागलंय म्हणले, खूप डोकं दुखू लागलंय. नारदजी महाराज तेवढ्यात आले. नारदजी महाराज आल्यानंतर नारदजी महाराजांनी बघितलं प्रभू डोक्याला हात लावून बसलेले आहेत. रुक्मिणीला विचारलं काय भानगडे, म्हणजे डोकं दुखू लागले. म्हणजे काही वैद्य, तुम्ही जाऊन विचारा म्हणले. नारदजी महाराज गेले. प्रभू काय झालंय, डोकं दुखू लागले, खूप डोकं दुखत आहे म्हणले. काही वैद्य वगैरे आणू का, नाही वैद्याने काही होणार नाही. मग काय उपाय, काय उपाय आहे म्हणले. माझा भक्त कोणी त्याच्या पायाची जर धूळ देत असेल लावायला, ती मी जर धूळ लावली की डोकं राहणार आहे. नारदजी महाराज रुक्मिणीकडे गेले. म्हणले तू भक्त आहेस ना देवाची, दिना पायाखालची थोडीशी माती दिना, डोकं राहीन ना. ती म्हणली काय नरकात जाऊ काय मी. सत्यभामाला विचारलं तू भक्त आहे, ती तुझ्या पायाखालची माती थोडी. नाही नाही मी नरकात जाईन. प्रत्येक स्त्रियांना विचारलं, त्यांना नरकातलं पडलं आहे ना, नरकाचं पडलं. आम्ही नरकात जातो, कोणीही धूळ दिली नाही. सर्वत्र फिरून आली नारद महाराज. महाराज प्रभू कोणी धूळ देत नाही पायाची. भगवान म्हणले वृंदावनला जाऊन आले का, म्हणले नाही वृंदावनला जा म्हणले. महाराज तिथं काय तुरंत अंतर्ध्यान झाले. नारदजी महाराज वृंदावनाला गेली. सर्व गोपिका एकत्रित झाल्या. नारद बाबा कुठून आले, काय आले, म्हणले आताच हो द्वारकेहून आलोय. प्रभूची तब्येत कशी, म्हणजे डोकं दुखू लागले. म्हणजे काही वैद्य वगैरे आणला नाही का, वैद्याने ती डोकं राहणारं नाही. काय उपाय आहे, म्हणजे कोणी आपल्या भक्त जो आहे पायाची जळ धूळ देत असेल भगवंताला लावायला, तर त्यांनी डोकं राहणार आहे. तुरंत गोपिकांनी आपल्या पायाखालची मुठमुठ माती काढली आणि नारदजीच्या हातामध्ये थोपवली. नारद म्हणले पागल झालं का काय तुम्ही, अरे नरकात जावं लागेल. गोपिका म्हणल्या त्याच्यासाठी आम्ही कुठपर्यंतही नरकात राहू. याला म्हणायचं प्रेम. विठ्ठल विठ्ठल जे भगवंतावर प्रेम करतात त्यांना वैष्णव म्हणायचं. अशा वैष्णवांना आम्ही काला देऊ. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. ज्यावेळी तुकोबराया काला वाटीत होते त्यावेळी काय झालं महाराज, देवता लोक टुकू टुकू बघू लागले. आमच्या जीवनामध्ये आम्हालाही प्रसाद मिळेल.
पण तुकोबाराय त्यांना वाकुल्या दाखवू लागले. अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. वाकुल्या ब्रह्मादिका वाकुल्या ब्रह्मादिका वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. तुकोबाराय हातामध्ये प्रसाद घेतलेला आहे. देवतांना म्हणतात, देवतांनो आमच्यापेक्षा काही अंशाने तुम्ही श्रेष्ठ आहात, पण तुमच्या जीवनामध्ये हा प्रसाद मिळू शकत नाही. जसं बघा, एखादा बालक असतो, आपल्या वडिलांनी खाऊ आणलेला असतो आणि तो बाहेर घेऊन येतो आणि दुसऱ्या लेकराला चिडवत असतं, आहे ना. बघ हातामध्ये माझ्या खाऊ, तुझ्याकडे खाऊ नाही. तसं तुकोबाराय वाकुल्या जाऊ लागलेत देवतांना. देवतांना आमच्यापेक्षा तुम्ही काही अंशाने श्रेष्ठ आहात. तुमचे घरं श्रेष्ठ आहेत, तुमचे दारं श्रेष्ठ आहेत, तुमच्या स्त्रिया श्रेष्ठ आहेत, आहे ना. तुमचे विमान श्रेष्ठ आहेत, आहे ना. स्वर्गातील विमान कसं आहे महाराज, त्या विमानाची अशी विशेषता आहे, आपल्या विमानासारखं नाही ते. हो, आपल्या विमानाची काही बिघाड झाली तर ते खाली येतं आणि खाली आल्यानंतर जेवढे काही आहेत तेवढ्याला समाप्त करतं. आपल्या विमानाला ड्रायव्हर लागतो, आपल्या विमानाला तेल लागतं, त्याला कशाचीच गरज पडत नाही. त्याला ड्रायव्हर लागत नाही, तेल लागत नाही, आहे ना. त्याच्यामध्ये विशेषता आहे. 4 लोक जायचे असेल तर छोटं बनतं, 100 लोक जायचे असेल तर थोडं मोठं बनतं आहे, अख्खं गाव जायचं असेल तर अजून विशाल बनतं. नुसता संकल्प केला ना, आज हरिद्वारला चालायचं, आज लगे त्रिवेणी संगमावरती स्नानाला जायचं, लगे पोहोचवतं महाराज. नुसता संकल्प केला, असं ते विमान त्या स्वर्गामध्ये आहे. देवतांनो आमच्यापेक्षा काही अंशाने तुम्ही श्रेष्ठ आहात, पण तुमच्या जीवनामध्ये हा प्रसाद मिळू शकत नाही काल्याचा. तुकोबाराय वाकुल्या जाऊ लागलेत. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. तुकोबारायकडे प्रश्न केला, महाराज तुम्ही या भूतलावर आले, सामान्य जीव, आणि तुम्ही वाकुल्या जाऊ लागलात देवतांना. तुकोबाराय म्हणले, आम्ही सामान्य नाहीत. तुका म्हणे भूमंडळी, 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 तुका म्हणे भूमंडळी. आम्ही बळी विरगाडे, आम्ही बळी विरगाडे, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. आम्ही बळी विरगाडे, आम्ही बळी
संभ्रम वैष्णव वैष्णवानी का संभ्रम वैष्णवानी का संभ्रम वैष्णवानी का संभ्रम वैष्णवानी का संभ्रम वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे. तुकोबाराय म्हणतात आम्ही सामान्य नाहीत, वीर बलवान आहोत. तुकोबाराय स्वतःला वीर समजतात, बलवान समजतात. संसारामध्ये वीर बलवान हो वीरत्वाच्या गोष्टी करणं सहज आहे, सोपं आहे महाराज. पण वास्तविक सूर आणि वीर वेगळा असतो आहे ना. एक जण आपल्या पत्नीसमोर एक तलवार घेतली आणि फिरू लागला. मला काय समजलं म्हणे. अरे ते विनायक महाराज साखरे म्हणायची सूरवीर वेगळा असतो. आपल्या पत्नीच्या नाकातली जी नथ आहे ना त्याच्यातून तीर मारणारे लोक रगड आहेत, पण सूरवीर वास्तविक वेगळा आहे ना. एक व्यक्ती आपला तलवार फिरू लागला पत्नीसमोर. तो म्हणजे हो लागण वगैरे ठेवून द्या. ते म्हणजे नाही मला काय समजलं. ती म्हणली तुम्हाला जे समजायचं ते मी लग्नातच समजलं,
तुम्हाला सुपारी सुद्धा सुटली नाही, काय गप्पा करता तो सुरत्वाच्या. तरी पण तलवार फिरू लागला. ती म्हणली जा बरं 4-2 मूर्ती पाडून या बरं, मग समजीन मी खरंच तुम्ही शूरवीर आहात. हे गेलं महाराज. ज्या ठिकाणी युद्धभूमी होती त्या ठिकाणची तुकडे करून आणले. काही मनुष्य मरण पावलेले होते. आपल्या पत्नीसमोर तुकडे टाकले. म्हणले मला काय समजलं. ती म्हणली एखाद्याचं शिर नाही आणलं, तो मला मी जाण्याच्या शिर तोडून नेलं. याला सुरवीर म्हणायचं का? सुर आणि वीर वेगळा असतो आहे ना. सुरत्वाच्या गोष्टी करणं सोपं असतं. तुकोबाराय आहे स्वतःला सुरवीर समजतात. महाराज तुम्ही सुरवीर स्वतः समजतात. एखादं युद्ध वगैरे जिंकलं का तुम्ही, पाकिस्तानाबरोबर युद्ध केलं किंवा चीनबरोबर एखादं युद्ध केलं म्हणून तुम्ही स्वतःला सुरवीर समजतात. तुकोबाराय म्हणले आम्ही बाहेरीक शत्रूबरोबर युद्ध केलं नाही, आंतरिक शत्रूबरोबर युद्ध केलं. अंतर्बाह्य जग आणि मन. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. तुकोबाराय म्हणतात आम्ही बाहेरीक शत्रूबरोबर युद्ध केलं नाही, आंतरिक शत्रूबरोबर युद्ध केलं म्हणून आम्ही सुरवीर आहोत. तुकोबाराय बी एका ठिकाणी म्हणतात जिंकावा संसार तेने येणे नावे शूर, आहे ना. ज्यांनी वास्तविक संसाराला जिंकलेला आहे तो वास्तविक सुरवीर आहे. तुकोबारायकडे प्रश्न केला, महाराज तुम्ही संसाराला जिंकलं? हो म्हणले. महाराज संसाराला जिंकल्यानंतर काय स्थिती येते, कसं जाणायचं की या व्यक्तीने संसार जिंकला? तुकोबाराय म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये सर्वत्र परमात्मा दिसू लागला ना, समजायचं त्याने संसार जिंकला. महाराज तुम्हाला सर्वत्र परमात्मा दिसू लागला? हो सर्वत्र परमात्मा दिसू लागला. मग तुमच्या जीवनामध्ये सर्वत्र परमात्मा दिसण्यासाठी अशी कोणती साधना केली? तुकोबाराय म्हणतात कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
खुमाई मुबारक हुमाई मुबारक खुमाई मुबारक हुमाई मुबारक खुमाई मुबारक हुमाई मुबारक खुमाई मुबारक हुमाई कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सिद्धयोगी गुरु गोविंदगिरी बाबा ओम नमः पार्वती मुबारक खुमाई मुबारक हुमाई मुबारक खुमाई मुबारक हुमाई मुबारक खुमाई आज जो काल्याचा प्रसंग आहे थोडं परमात्म्याचं चरित्र गायचंय आणि आपलं चिंतन पूर्ण करायचंय है ना. परमात्म्याचं चरित्र कुठून सुरू करायचंय मग है ना. रांगत रंगनी चोरित लोणी रांगत रंगनी चोरित लोणी औन धरती गवळणी अवनी धरती गवळणी बांधिती चरणी देती घराणी बांधित चरणी देते गराणे यशोदे साजनी यशोदे साजनी नवनीत भक्षोनी तमाल निळे नवल केले साजनी कृष्ण आळवा परतुनी मागे धावा कृष्ण आळवा परतुनी मागे कृष्ण आळवा परतुनी मागे धावा कृष्ण आळवा रंगत रंगनी चोरित लोणी धावून धरती गवळणी बांधिती चरणी देती गराणी यशोदी साजनी. भगवान परमात्मा रांगू लागलेले आहेत. कधी यशोदामय्याकडे धावत आहेत, कधी नंदबाबाकडे धावत आहेत, कधी गवळणीकडे धावत आहेत. सर्वाला आनंद देऊ लागले आहेत. कारण आनंदाचं स्वरूप तो परमात्मा आहे म्हणून सर्वांना आनंद मिळत आहे. परमात्मा धीरे धीरे मोठे होऊ लागले आहेत. बालगोपाळामध्ये खेळू लागलेले आहेत. आणि खेळत असताना एक दिवस भगवान परमात्मा गोपाळांना म्हणतात, गोपाळांनो आपल्याला थोडा आता खेळ बदलावा लागतो. काय खेळायचंय? चोरीचा खेळ खेळायचं. काय चोरी करायची? दह्याची, दुधाची, लोण्याची. दह्याची दुधाची चोरी करायची. घरी कमी पडलं काय? भगवान म्हणले माझ्या घरी कमी नाही पण बालकांच्या घरी कमी दिसू लागले आहे ना. यांच्या तब्येती बघा ना कशा पतल्या आहेत, मजबूत झाले पाहिजे म्हणून चोरी करायची. पण पहिली चोरी आपापल्या घरी करून या. पहिला अभ्यास आपापल्या घरी करून यायचा आहे ना. चोरी करायची प्रॅक्टिस पहिली आपापल्या घरी करून या. सर्व बालगोपाळ आपापल्या घरी चोरी करायला गेलेले आहेत. आणि चोरी करायला गेल्यानंतर महाराज सर्वांनी आपापल्या परीने चोरी केली. कोणी सापडलेलं आहे. भगवान परमात्माही सापडलेले आहेत. कारण पण भगवान चतुर आहे. ज्यावेळी भगवान परमात्मा दही खाऊ लागले आणि दही खात असताना भगवंताचं प्रतिबिंब एका स्फटिकाच्या खांबामध्ये पडलेलं आहे. आणि स्फटिकाच्या खांबामध्ये पडल्यानंतर पाहता तर कोणीतरी चोर आहे दुसरा तिथं. आपण चोरी करून लोणी खायचंय पण इथं दुसरा कोणी चोर आलाय. भगवान म्हणले बघ मी जसं लोणी खातोय ना चोरून तसं तू पण खाय. पण आईला मात्र सांगू जर सांगितलं तर बघ म्हणे. आता यांनी मुष्टिका दाखवल्या त्यांनी मुष्टिका दाखवली. जवळ काठी होती. भगवंतांनी काठी उचलली. त्याच्या हातात काठी दिसली. भगवंताला चोर जरा भारी दिसतोय. पण आवाज येऊ लागला. तेवढ्यात आईनं आवाज दिला आहे, कृष्णा काय करतो? भगवंतावर लाडली. आता चोरी पकडल्या जाणार. तुरंत स्फटिकाच्या खांबाला मिठी मारली. अरे मैया मैया धाव, चोर पकडला म्हणे. मैया धावत आली. दरवाजा बंद कर म्हणे. पहिल्यांदा चोर पकडलाय. दरवाजा बंद केलाय. कृष्णा काय करतो? काय झालं? चोर पकडला म्हणे. लोणी खात होता. हा लोणी खात होता ठीक आहे त्याला बघते मी नंतर. पण तू काय करत होता? तुझ्या तोंडाला लोणी कसं लागलेलं आहे? भगवान म्हणले माझ्या तोंडाला लागले. अरे मैया मैया काय झालं? तुझ्या मटके बघायला आलतो आणि मटके बघायला आल्यानंतर सर्व मुंग्या लागलेले होते. एक हातावर चढली आणि गालाला जाऊन चावली. आपल्या आईच्या हाता पदराने मुख पुसून टाकलं. मैया म्हणली किती छोटासा बालक आहे पण किती चतुर झाला. ती चतुरच आहे. चतुरा तो शिरोमणी आहे ना. गुण लावण्याची खाणी. महान चतुर आहे. महाराज आईला घुमवलं आणि बाहेर भगवान आलेले आहेत. भगवान म्हणले पेंद्या कसं राहिलं? पेंद्या म्हणला कृष्णा
आपल्याच्याने हे शक्य नाही. मैयाने रंगे हात पकडलं आणि मला काठीनं मारलं म्हणे, काठीनं. बोबड्या म्हणला मला तर फाड्यानेच मारलं मैयाने. आपापली सर्व हकीकत गोपाळ सांगितलं. भगवान म्हणले इथून पुढे चिंता करू नका, इथून पुढे तुमच्या जर केशाला धक्का लागला तर जिम्मेदार मी. आणि महाराज भगवंतांनी बालगोपाळाला घेतलेला आहे. रात्रीचा वेळ आहे आणि चोरी करण्यासाठी निघालेले आहे. महाराज बालगोपाळ आहेत, मोठ्याने बोलू लागले. भगवंताने सांगितलं हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला. कोणी कोणाशी ना बोला, कोणी कोणाशी ना बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोटवरी, पुरी म्हणाल ती उरी. बास बास मरेपर्यंत तुम्हाला मी खाऊ घालणार आहे, पण शांत चला. आहे ना. महाराज एका मोठ्या घरासमोर गेलेले आहेत. दरवाजा बंद आहेत, खिडक्या बंद आहेत, सर्व बंद आहे. पेंद्या म्हणला कृष्णा घरात कसं जायचं? भगवान म्हणले चिंता करू नका, झाका डोळे. आणि डोळे झाकल्यानंतर उघडा डोळे. उघडले म्हणले की बस मडक्यासमोर गेले महाराज. कोणी दही खाऊ लागले, कोणी लोणी खाऊ लागलेलं आहे, कोणी ताक पिऊ लागलेलं आहे. जे ज्याला काही सापडलं ते खाऊ लागलेले आहेत महाराज. कृष्णाला पुन्हा विचारलं पेंद्याने, कृष्णा आता बाहेर कसं जायचं? म्हणले जसं आलो तसं, झाका डोळे. डोळे झाकले तर उघडा म्हणले की लगे रोडवर. पेंद्या म्हणला पोरावा सापडायचं कामच नाही रे कृष्णा. भगवान म्हणले चला. क्रम आरंभ झाला. काही दिवस व्यतीत गेले, पण गोपिकांच्या लक्षात येऊ लागलं की खोड्या कोण करतंय, लोणी कोण खातंय, कृष्णाशिवाय ह्या खोड्या होऊ शकत नाही. आणि महाराज गोपिका यशोदा मैयाकडे आलेले आहेत. अवघ्या मिळोनी गवळणी येती नंदाचे अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडोनी आमुच्या सोना घेवोनी. हागे बाई कोणाशी आवरे ना कोठवरी सोसोमी धिंगाणा. यशोदे बाळ तुझा ताना कोठवरी सोसोमी धिंगाणा. विठ्ठल 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 विठ्ठल. गवळणी यशोदा मैयाकडे येऊन सर्व घराणे सांगू लागले आहेत. मैया आम्ही गोकुळ सोडून चाललेलो आहोत. का बरं? काही त्रास आहे आमचा? तुमचा नाही पण ह्या कृष्णाचा त्रास. काय करतो? खूप मोठ्या खोड्या करू लागलेला आहे. दह्याची, दुधाची, लोण्याची चोरी करत आहे. माझा बालक तर खूप छोटा आहे. 5 वर्षाचे माझे बाळग अंगणी खेळ खेळे, काल टिकाच घेता आळगे गोकुळच्या नारी. माझा तर बालक छोटा आहे. सावळा गे माझा चिमणा. अरे चिमणा तुझा लहान नाही, दगड मारला काल मला. आपला चिमणा दिसत असतो. अनेक गवळणी आहेत, खोड्या सांगू लागल्या आहेत. एक जण म्हणली काय सांगू? परवा आला मुच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा शैरा त्यावरी फोडिला. म्हाताऱ्याच्या अंगावरती डेरा फोडला म्हणे परवा येऊ. तेव्हापासून म्हातारा घरी झोपत नाही म्हणे, मंदिरात जातं झोपायला. आता म्हाताऱ्याला भगवान हेच शिकवू लागले. अरे म्हातारा झाला तरी कशाला गाडग्याला राखण राहतो, मंदिरात जा, झोप जरा, देव कर. मडक्याला राखण राहतोय. अनेक गवळणी अनेक प्रकारच्या खोड्या सांगू लागलेल्या आहेत. नंदराणी आणि नंदबाबा एक दिवस बसलेले आहेत. नंदराणी नंदबाबाला म्हणू लागली, का हो
खूप खोड्या वाढलेल्या बालकाच्या, काय करायला पाहिजे? नंदबाबाने सांगितलं याला जंगलात जाऊ द्या. मैयाने तुरंत सांगितलं कृष्णा उद्यापासून गाई घेऊन जंगलात जायचं. भगवंताने सर्व गोपाळांना सांगितलं उद्यापासून आपल्याला गाई घेऊन जंगलात जायचं. मग सर्व गाई घेतलेल्या आहेत आणि जंगलामध्ये जाऊ लागले. त्या जंगलामध्ये गेल्यानंतर अनेक प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळू लागले आहेत, है ना. खेळे काना खेळे काना खेळे काना यमुनेच्या तटी, खेळे काना खेळे काना खेळे काना यमुनेच्या तटी. खेळे काना खेळे काना खेळे काना यमुनेच्या तीरी. खेळे काना खेळे काना खेळे काना यमुनेच्या तीरी. राखितो गोदने हाती घेवोनी काठी, राखितो गोदने घेऊनी हाती काठी. खेळे काना खेळे काना खेळे काना यमुनेच्या तीरी. खेळे काना खेळे काना खेळे काना यमुनेच्या खेळे काना खेळे काना खेळे काना यमुनेच्या तीरी. खेळे काना खेळे काना खेळे काना यमुनेच्या तीरी. खेळ भावरा ग बाई बाबा खेळ भावरा गे बाई भावरा. खेळ बाबरा गे बाई बाबरा. खेळ बाबरा गे बाई बाबरा. या या राधे के जानवरा, या राधे के जानवरा, नवरा नवरा खेळ भावरा ग बाई भावरा. खेळ भावरा ग बाई भावरा. राधिके नवरा राधिके नवरा 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 नवरा. खेळ बाबरा गे बाई बाबरा. खेळ बाबरा गे बाई बाबरा. कानोबा खेळ जाव डाऊन करडी, किती करशील रे कुर्घोडी. कानोबा खेळ डाव जाऊन करडी. अनेक प्रकारचे खेळ खेळलेले आहेत. पेंद्या म्हणला कृष्णा आता लय दमलो रे, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. भगवान म्हणले तुम्ही दमले, चला मग. सर्व सिधुऱ्या सोडलेल्या आहेत, सर्व एकत्रित केलेल्या आहेत आणि भगवंताने सर्वांना गोलाकार बसवलेला आहे आणि आपल्या हाताने सर्व सिधुऱ्या वितरण केलेले आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. यथामथी यथावकाश चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे ना. सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहेत. भगवंताच्या दरबारामध्ये भगवंताच्या सेवेसाठी सर्व रथ आहेत गेल्या 8 दिवसापासून 7 दिवसापासून. आणि त्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून हा संपन्न कार्यक्रम होत आहे आमचे श्री हरिभक्तपरायण नित्यानंद महाराज शास्त्री. सुंदर असं नियोजन आहे ना. त्यामध्ये जोडीदार सोमेश्वर महाराजजी बी आहेत. अजून एक महाराजजी उपस्थित आहेत है ना. सर्व प्रभूच्या कार्यामध्ये रत आहेत आणि असंच प्रभूचं कार्य करत चला, धर्माचं कार्य करत चला. आणि धर्माचं कार्य करणं आपलं कर्तव्य आहे. धर्माचं आपण कार्य करत राहतो. धर्मो रक्षती रक्षित. धर्माची रक्षा आपण केली तर धर्मसुद्धा आपली रक्षा करतो. म्हणून आपल्याला कार्य करत राहायला पाहिजे आणि असंच कार्य करत राहा.
जे काही झालेली सेवा आहे प्रभूच्या चरणी समर्पित करून माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंकेला बियले दुरे होतो ते घाचे मेवरी हरे आवाहाती त्या धारा सवे दोहीच्या कोपरा वारी दोहीकडे मुख पसरून का म्हणे हाती ठोका दिकावणे ने देखा वारी दोहीकडे मुख पसरून जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय बोलिलेले करे वेळे वाकडे उत्तरे नाही विचारिला अधिकार म्यापला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया वैकिंकरा ज्ञानदेव तुका ज्ञानदेव तुकारा झाली समाधान तुमचे देखील चरण सर्वाडिका बने ते सापडले केले तुका म्हणे भोग गेला निवारिला लागा करोनी आरती चक्र पाने वो वाढते पुण्यवंता तुम्ही बाळा पुरले नवस धन्य तुका टाळी उभा सन्निग्ध जवळी आजी पुरले नवस धन्य काळ हा दिवस मास प्रेम आरती गोविंदा देव वाळती धन्य धन्य त्रैलोचन नित्य करती अवलोकन बाळा प्रौढानी मुग्धा वो वाळती परमानंदा धन्य धन्य त्रैलोचन नित्य करती अवलोकन म्हणे की सवाच देखून राहिलो तटस्थ धन्य धन्य त्रैलोचन नित्य करती अवलोकन रुक्माई दिसत शोभा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभराई च वल्लभ भाई जय देव पितांबर कसूर लाटे देवा सुवरान्य भेटे जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभराई च वल्लभ भाई जय देव आषाढी कार्तिके भक्तन येते चंद्रभागे मध्ये स्नान करते दर्शन घ्या मात्र तर होय मुक्ती केशवासी नामदेव भावे वाढते जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभराई च वल्लभ भावे जय देव ब्रह्मांडे माला निश्चय काळा त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुंदर मंत्र की माला दुनिया निर्मळ भावे जोडा जय देव जय शिवशंकर स्वामी शंकर आरती वो बाळ भावती वो बाळ कर बरोबरा जय देव हरभर गौरा भोळा जय देवी सारा शाक्य पार्वती सुनांच माळा विभूती चंद्रनाथ कंठनिळा शंकर सवे उमा विलाला जय देव जय श्रीशंकर स्वामी शंकर आरती वो बाळ भावती वो बाळ कर बरोबरा जय देव निवेदाच्या सागर मंथन भयकेले त्या माझे अवचेताला ठेवले हे तो असुरपाने प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकर स्वामी शंकर आरती वो बाळ भावाती वो बाळ कर बरोबरा जय देव व्याघ्रांबर फणीवरद सुंदर वनारे पंचारण मनोहर मणिचंद्र प्रकारे शतकोटी जय बीज वाचे उच्चारी रघुकुळ नीलग्रामदासांतर जय देव जय शिवशंकर स्वामी शंकर आरती वो बाळ भावाती वो बाळ कर बरोबरा जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल तेजा देवते चौद समजा मनोवेदना माता आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी ध्वजनाती कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा मनोवेदना माता आरती ज्ञान राजा प्रगट बोले विश्व ब्रह्मांड केले राम जनार्दनी आई जगाचे ठेवले आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवते संत मनोवेदना माता
तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या मार्ग तुकाराम आले सागरात पाचार तारले दक्षिण कोमच भंगार श्री तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या मार्ग तुकाराम लोकया तुलने श्री ब्रह्म तुकाचे आले मंत्राश्वरी चरणी नमस्कार ठेवल्या तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या मार्ग तुकाराम शिर्डी माझे पंढरपुरा साई बाबा रमावर साई बाबा रमावर साई बाबा रमावर शुद्ध भक्ती चंद्र भागा भाव पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा याव याव गाव घे जना करो बाबा श्री वंदना करो बाबा साई श्री वंदना करो बाबा श्री वंदना गणू म्हणे बाबा साई धाव पाव माझे आई धाव पाव माझे आई धाव पाव माझे आई शिर्डी माझे पंढरपुर साई बाबा रमावर साई बाबा रमावर साई बाबा रमावर कापुराची आरती करीतो प्रेमे सद्गुरुला कापुराची आरती करीतो प्रेमे सद्गुरुला सच्चिदानंद रूप सच्चिदानंद रूप पाहुणे आनंद झाला पाहुणे आनंद झाला कापुराची आरती करीतो प्रेमे सद्गुरुला कापुराची आरती करीतो प्रेमे सद्गुरुला देह करतळी उजळण शुद्ध कापूर जाळीला देह करतळी उजळण शुद्ध कापूर जाळीला भाव भक्तीच्या लावणी ज्योती भाव भक्तीच्या लावणी ज्योती नवविध भक्तीला कापुराची आरती करीतो प्रेमे सद्गुरुला कापुराची आरती करीतो प्रेमे सद्गुरुला ज्ञान ज्योती आदि सदा डोळा अंधार लोपला ज्ञान ज्योती आदि सदा डोळा अंधार लोपला गोविंदाचे रूप गोविंद बाबाचे रूप पाहुणे आनंद झाला पाहुणे आनंद झाला कापुराची आरती करतो प्रेमे सद्गुरुला कापुराची आरती करतो प्रेमे सद्गुरुला सच्चिदानंद रूप सच्चिदानंद रूप पाहुणे आनंद झाला पाहुणे आनंद झाला कापुराची आरती करतो प्रेमे सद्गुरुला कापुराची आरती करतो प्रेमे सद्गुरुला खालील लोटांगण हेची व्हावी माझी आस पंढरीचा वार करी संत संगी सर्व काळ प्रेमाचा पंढरीचा वार करी वारीच कोणी चंद्रभागी स्नान कामागे पंढरीचा वार करी वारीच कोणी अकल्पाविश्य व्हावी तया कुळा माझी आस कळा हरीच्या दास कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विश्वासा भाविका नामा म्हणी तया सावे कल्याण ज्या मुखी निधान पांडु कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो मागणी येते युग तुझ प्रति आहे देशी तरी पाहे पांडुरंगा या संतास निरवेची मज देई आणि का तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या संतास निरवी हेची मज देई आणि का तुझे काही न मागू देवा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 तुकाराम